माझं नाव योगेश. थर्ड ॲक्टिव्हेशन प्रोग्राममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. थर्ड ॲक्टिव्हेशन आपल्या मुलांसाठी हा अमेझिंग प्रोग्राम असणार आहे. 3 महिन्याचा हा प्रोग्राम. याच्यामध्ये मुलांचे 3 लेवल्समध्ये डेव्हलपमेंट होतं. पहिल्या लेवलमध्ये मुलं डोळे बंद करून त्यांना कलर रेकॉग्निशन, कार्ड रेकॉग्निशन, अल्फाबेट्स जमतं. सेकंड लेवलमध्ये मुलं डोळे बंद करून त्यांना रीडिंग रायटिंग जमते. आणि तिसरी लेवल जी खूपच अमेझिंग असते, त्याच्यामध्ये ॲडव्हान्स थर्ड आय आपण शिकवतो, ज्यामध्ये मुलं वासानी पुस्तकं वाचतात, एकदा वाचल्यानंतर लगेच लक्षात ठेवतात. त्यानंतर मुलं स्केटिंग, बॅडमिंटन, सायकलिंग हे सगळं काही डोळे बंद करून करू शकतात. ही एक अमेझिंग गोष्ट आपण मुलांना देतोय. आणि याच्यामध्ये मुलांची स्मरणशक्ती, कॉन्सन्ट्रेशन लेवल, मुलांची जे सवय आहे मोबाईल पाहणं, टी व्ही बघणं, हे सगळं खतम होणार आहे या प्रोग्राममुळे. कसं असतं हा प्रोग्राम, कशा पद्धतीने आपल्याला हे शिकवायचं आहे. हे क्लासेस माझे फ्रेंड्स, आठवड्यातून आपल्याला 1 दिवस यायचा आहे आणि 2.5 तास मुलांना मी ट्रेन करणार आहोत. असे 3 महिने हे आठवड्याभरचे जे क्लासेस आहेत 3 मंथ्स पर्यंत चालणार आहे. 3ऱ्या महिन्यामध्ये मुलांचं डेव्हलपमेंट खूप होणार आहे. घरी काही प्रॅक्टिसेस असेल जे मुलांनी रोज करायची आहे. रोज प्रॅक्टिसने मुलं डेव्हलप होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, 30 मुलांची ही बॅच असते. 30 मुलंच मला पाहिजे आणि 30 मुलांना प्रत्येकी लक्ष देऊन सणे आणि त्यांचे रिझल्ट 100% आपल्याला आणायचे असतात. त्यामुळं तुम्हाला आत्ताच्या आता रजिस्ट्रेशन करायचं आहे. खाली दिलेल्या नंबरला आपल्याला टोकन अमाऊंट म्हणून 500 रुपीज पे करून सने रजिस्ट्रेशन करायचं आहे. लिमिटेड सीट असल्यामुळं तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म आपण करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, पहिलं आहे की मुलांना डोळा मिळतो, असा डोळा की जो लाईफ टाईम त्यांना आपण गिफ्ट देऊ शकतो. माझ्याकडे असेही कॉल्स येतात की सर माझ्या मुलांना दिसत नाहीये, ते अंध आहे, लहानपणापासून त्यांना दृष्टी नाही आहे. तर मी तुम्हाला सांगेल की आपण अशा मुलांना नाही शिकवू शकत, कारण याच्यामध्ये एक्सरसाइज अशा असतात की ज्या व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये किंवा त्यांना कलर रिकॉग्निशन, ही व्हिज्युअलायझेशन करावं लागतं की ज्यांनी कधी केलेलं नसतं. तर मी तुम्हाला सांगेल, तुमच्या मुलाला डोळा आहे ना, तर अजून एक डोळा मुलांना गिफ्ट द्या, कारण आपल्याला डोळ्याची व्हॅल्यू काय हे माहिती आहे. सेकंड जो सगळ्यात मोठा, याने मी म्हणेल की सगळ्यात मोठा फायदा, मुलांचं आरोग्य. येस, मुलांचं आरोग्य छान राहतं थर्ड ॲक्टिव्हेशन ही. कसं काय, डोळे बंद करून मुलं आपलं शरीर पण बघतात. शरीरामध्ये जी बिमारी असते, दुखणं असतं, ते मुलं ठीक करू शकतात डोळे बंद करून. जसं की डोकं दुखतंय, अंग दुखतंय, पाठ दुखतीये, पाय दुखताय, या एनर्जी कमी आहे, ही सगळी बॅलन्स होते मेडिटेशनमधून. आणि डोळे बंद करून त्यांना पूर्ण नाडीचं शरीर दिसून बिमारी ते ठीक करतात. इव्हन मुलांना डोळ्याला चष्मा आहे, तो सुद्धा निघू शकतो या प्रोसेसमुळे. थर्ड आयच्यावर मुलांना कधी चष्मा लागणार नाही थर्ड ॲक्टिव्हेशन केल्याने. तिसरा जो सगळ्यात मोठा बेनिफिट आहे, डोळे बंद करून मुलं अशी वाचतात आणि एकदा वाचल्यानंतर डोळे बंद करून त्यांना दिसतं. पुस्तक जरी बंद केलं तरी त्यांना पूर्णच्या पूर्ण दिसायला लागतं. एक्झामिनेशन असेल, ते फक्त डोळे बंद करतात आणि सगळं काही जे काही दिसतं ते पूर्ण लिहू शकतात. म्हणजे त्यांची फोटोग्राफिक मेमरी खूप पटीनं वाढून जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, मुलांना ध्यानाची सवय लागते. संत ज्ञानेश्वर महाराज, विवेकानंद, लॉर्ड बुद्धा यांनी ध्यानाच्या द्वारे आपल्या मनाच्या शक्तीला वाढवलं होतं आणि तेच आपल्या मुलांना शिकवायचं आहे. आणि माझं मिशन आहे की मला हे 10 लाख मुलांना शिकवायचं आहे. प्रत्येक परिवाराने ध्यान करायला पाहिजे. ध्यानाचं महत्त्व काय आहे हे आपल्याला डिटेल याच्यामध्ये शिकायचं आहे. मुलांमध्ये अशी एक स्किल, अशी एक ॲबिलिटी, अशी एक टॅलेंट मुलांमध्ये द्या की जेणेकरून तो अलग आहे, वेगळा आहे. स्कूल्समध्ये ॲन्युअल फंक्शन असू द्या, या TV प्रोग्राम असू द्या, न्यूजपेपर असू द्या, तिथं ते आपलं टॅलेंट शो करणार की मला डोळे बंद करून दिसतंय. तर त्याचं कौतुक होतं आणि त्याला खूप आनंद वाटतो. त्याचा आत्मविश्वासही वाढतो की खरंच माझ्यामध्ये काही वेगळंपण आहे, माझ्यामध्ये वेगळं टॅलेंट आहे. तर जरूर मी तुम्हाला सांगेल की थर्ड ॲक्टिव्हेशन करायचं आहे. आताच्या आता आपल्याला जे टोकन अमाऊंट पे करून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. फक्त 30 मुलांसाठी ही बॅच असणार आहे. तर आताच्या आता कॉल करून आपल्याला बुक करायचं आहे सीट. सुपर पावर सर, मैं आपको करके दिखाती हूँ. सर, ये मेरा एक ब्लाइंड फोल्ड है. हाँ, तो मैं इसको लगाऊंगी और मैं स्मेल करके ये बुक पढ़ने वाली हूँ. सूंघ करके आप किताब पढ़ेंगी? हाँ. Once upon a time, there was an explorer named John D'Souza. It was called so because nobody returned alive. ओके, पट्टी खोल दूँ तुम्हें. So, मैं पिताश्री से पूछना चाहूँगा, सर हम ये जानना चाहेंगे कि ये जो कोर्स होता है जिसमें वंशी ने ये सब सीखा है, इसके बारे में हमें कुछ बताइए. कहाँ होता है ये कोर्स?
ये जो अभी इसने करके दिखाया है वैसा तो जादू लगता है, बट वो सेंसरी सब्स्टिट्यूशन है। स्मेल सेंस या टच सेंस वो हम यूज नहीं करते, तो वो विजन सेंस को रिप्लेस कर सकते हैं स्मेल सेंस से और टच सेंस से। ब्रेन एक्सरसाइजेस, मेडिटेशन, उन सबको कंबाइन करके एक कोर्स तैयार होता है जिससे बच्चे की इंट्यूशन स्किल्स, कंसंट्रेशन, फोकस वो सब बढ़ता है। इसका मोटो ही यही है इस प्रोग्राम का कि लाइफ टाइम गिफ्ट टू द चाइल्ड। बहुत ही अद्भुत, ये एक भेंट आपने अपनी बच्ची को दिलवा दी। मैं योगेश सर के पास मेरे बेटी को मिड ब्रेन एक्टिवेशन का कोर्स लगाया हुआ है, और मिड ब्रेन एक्टिवेशन में हमें विजुअलाइजेशन कैसे करना है, हमारी ब्रेन की शक्तियाँ कैसे बढ़ानी है और हमारे अंदर क्या क्या शक्तियाँ है, इसका एहसास सर ने हमें इस क्लास के जरिए से हमें कराया है। बच्चे टीवी देखते हैं, मोबाइल देखते हैं, ये सब बंद हो गया है और बच्चों में भी बहुत अच्छा सा बदलाव नजर आ रहा है। और सभी पेरेंट्स की ये शिकायत रहती है कि बच्चों के फ्यूचर के बारे में बहुत ज़्यादा सेंसिटिव हो जाते हैं। तो मैं सभी पेरेंट्स को ये कहना चाहूंगी कि अभी आप मिड ब्रेन एक्टिवेशन का कोर्स योगेश सर के पास लगाइए और सभी टेंशन से मुक्त हो जाइए। इतना ही कोर्स अच्छा है। मी योगेश दहीहंडे सरांकडे मिड ब्रेन ऍक्टिव्हेशनचा जो क्लासेस लावला होता आणि त्या क्लास विषयी मला काही अनुभव सांगायचे वाटतं तुम्हाला। फर्स्ट टाइम जेव्हा सरांचं हे ऐकलं, त्यांनी त्यांचा व्हिडिओ दाखवला आणि मी मुलांना घेऊन गेले होते। मी ज्यावेळी बघितलं त्या ठिकाणी माझ्या मुलांनाही, दोन्ही मुलांना थर्ड आय ओपन झालेलं आहे। तुम्ही याच्यावर विश्वास करू शकणार नाही, पण मला अनुभव आलेला की माझा मुलगा म्हणजे त्याने डोळ्याला पट्टी बांधताही तो थर्ड आय ओपन होतोय त्याचा, आणि तो बुक्स वगैरे वाचतो। त्याचप्रमाणे आणखी त्यांच्या विचारात खूप परिवर्तन झालेलं आहे। मुलीच्याही वागण्यामध्ये मला बराचसा अनुभव आलेला आहे। माझी मुलगी कधी सकाळी लवकर उठत नव्हती, पण माझी मुलगी आज तिला कळते, ती स्वतःहून 5 वाजता उठते, स्वतःहून अभ्यासाला बसते। खरंच मला अभिमान वाटतोय की सरांनी एवढ्या गोष्टी आम्हाला शिकवल्या, खूप सुंदर शिकवल्या। मी योगेश दहीहंडे सरांकडे क्लास लावला होता आणि म्हणजे 1-2 महिन्यातच मला खूप रिझल्ट्स आले। म्हणजे मी डोळे बंद करून कार्ड्स ओळखू शकते, माझ्या स्वभावामध्ये पण खूप परिवर्तन झालंय। पहिले म्हणजे आम्ही थोडं भांडत होतो, म्हणजे मी आणि माझं भाऊ एवढं आमच्या दोघांचं पटत नव्हतं पहिले, पण आता जेव्हापासून आम्ही योगेश दहीहंडे सरांकडे क्लास लावले तेव्हापासून आमच्या दोघांचं खूप जमतो, आमची खूप गट्टी जमली आहे। आम्ही आईचं पण खूप ऐकतो, आई पण आम्हाला खूप प्रेम करते। योगेश सर से क्लास में ज्वाइन किया है। उसके क्लास लगाने के पहले मेरी बच्ची जो है स्कूल के जो अभ्यास था वो भी ज़्यादा कर नहीं पा रही थी। उसके बाद में 2-3 ऐसी चीज़ें से कि आज वो जो किताबें पढ़ने की उसको बोर लग रहा था, आज के डेट में वो खुद ही पढ़ रही है, पर पढ़ने का जो उसका अंदाज है वो दूसरे की तरफ से अलग है। अलग ऐसा है कि वो खुद एक पट्टी बांध के सब कुछ पढ़ ले रही है। उसके पहले जो कि एग्ज़ाम के सिवा वो बहुत डर रही रहती है, अभी वो डर नहीं रही है। दूसरे ऐसा है कि जो भी कंपटीशन है वो अभी खुद से बोल रही है कि मेरे को ये कंपटीशन में भाग लेना है, वो कंपटीशन में भाग लेना है, और वो दिन भर दिन हर कंपटीशन में फर्स्ट या सेकंड प्राइज के सिवा नीचे नहीं आ रही है। उन्होंने दोनों बच्चा और बच्ची ने दोनों ने फर्स्ट प्राइज लिया है, कि जो कि बहुत ही मैंने जो सोचा था उसके बहुत ही आगे चली गई है, जो कि योगेश सर के सिवाय वो हो ही नहीं सकता था। मैं ये बात बताने के लिए 2-2.5-3 महीने से ऐसा कोई है क्या औरंगाबाद में कि जो है, पर मेरे को यूट्यूब के माध्यम से और योगेश सर का पता चला, मैंने कॉल किया, बाद में एक क्लास चालू करे। आज ही बहुत कॉन्फिडेंसली बहुत आगे चली गई है। माझ्या दोन्ही मुलांना श्रीयुत योगेश दहीहंडे सरांकडे औरंगाबाद येथे क्लासेस लावलेले आहेत। दोघांमध्येही खूप छान फरक जाणवला आहे। दोघांची मेमरी, स्मरणशक्ती, कॉन्सन्ट्रेशन बऱ्यापैकी वाढलं आहे। दोघं एकत्र असताना पहिले खूप भांडायचे, पण आता ते खूप कमी झाले। दोघं एकमेकांना अगदी चांगल्या पद्धतीने समजून घेत आहेत आणि म्हणजे हे जे मेडिटेशनची त्यांना खूप आवड निर्माण झाली त्यांच्यामुळे। स्वतःहून ते म्हणतात की आई आम्हाला मेडिटेशन करायचं, आणि टीव्ही बघणं, मोबाईल बघणं हे कमी झाले, प्रमाण खूप जास्त कमी झालं। त्या मुलांकडे बघून मला खूप छान वाटतं। फक्त माझीच मुलं नाही तर क्लासमधले प्रत्येक मुलांमध्ये खूप छान इम्प्रूव्हमेंट आहे। सगळ्यांचे पालक अगदी समाधानी आहेत की ज्या गोष्टीसाठी आम्ही क्लास लावला त्याचे रिझल्ट आम्हाला खूप लवकरात लवकर मिळाले आणि मुलांवर खूप छान संस्कारही होत आहेत। की मला विश्वास नव्हता की मला येण्याने डोळे बंद करून वाचायला, पण नंतर मला विश्वास झाला की मला येईल। माझा पेपरमध्ये पण फुटा आला। आधी माझी मेमरी एवढी पण वाढली नव्हती, आता वाढली। आधी मी खूप टीव्ही बघायची, आता नाही बघत। माझे मार्क्स एक्झाममध्ये माझे मार्क्स खूप कमी यायचे, आता खूप जास्त यायला लागले आणि ती डोळे बंद करून वाचायलाही लागली आहे। परत क्वांटम स्पीड रिडिंग म्हणजे 2 मिनिटांमध्ये स्मेल घेऊन ते पूर्ण पुस्तकात काय ते ती सहजपणे सांगू शकते। माझ्या काही डॉक्टर मैत्रिणी मित्र आमच्या ज्या परिचयातले आहेत तर त्यांनाही ह्या गोष्टीचा विश्वास नव्हता, तर त्यांनी सर्वांनी येऊन एकदा तिचा डेमो बघितला आणि त्यांनाही म्हणजे त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे। खूप अद्भुत आहे असं त्यांनाही समजून आलं। परब दाम्पत्याने आपल्या 9 वर्षाच्या सार्थकला
मिड ब्रेन ऍक्टिव्हेशन यांचा कोर्स औरंगाबादचे योगेश दहीहंडे यांच्याकडे लावला. कोणतंही पुस्तक डोळ्यावर घट्टपट्टी लावून सार्थक उलटसुलट करून वाचतो, अचूक सांगितलेली पाने उघडतो. ब्रेन ऍक्टिव्हेशन मुळे त्याच्या ह्याच्यात मस्ती खूप करायचा, ती कमी झाली, मेमरी पॉवर वाढली त्याची, आणि आता त्याने एकदा वाचलं की त्याच्या लक्षात राहतं सगळं. एक चांगला काहीतरी व्हावं मुलासाठी काहीतरी, आणि अजून पण कोणीतरी काहीतरी शिकावं. माइंड ब्रेन ऍक्टिव्हेशन हे नवीन त्याला क्लास लावला. त्याचे सर आहेत योगेश दहीहंडे औरंगाबाद, की डोळे बंद करून कुठचे पण, जसं आम्ही डोळे उघडे ठेवून बघतो तसं तो डोळे बंद करून बघू शकतो. पट्टी बांधूनच समोरील व्यक्तीच्या कपड्याचे कलर सांगणे, सुई धागा ओवणे, घरातील वस्तू शोधून देणे, अशा अनेक कला सार्थकला आत्मसात झाल्यात. पुढे त्याला मोठा होऊन देशाची सेवा करायची आहे, त्याला सैनिक व्हायचं आहे. सुरक्षा यंत्रणेला त्याच्या या कलेचा फायदा करून द्यायचा आहे, असे मत त्याने व्यक्त केले आहे. क्लास लावलेले आहे सरांकडे. माझ्या मुलींच्या अभ्यासामध्ये पण खूप मला इम्प्रुव्हमेंट दिसते. त्या पण डेली मेडिटेशन करताय आणि सगळ्यांना सजेस्ट करते की सगळ्यांनी फक्त मुलांसाठीच नाही तर इव्हन आपल्या जीवनासाठी हा क्लास जॉईन करावा. अभी के अभी कॉल कीजिए और थर्ड एक्टिवेशन ज्वाइन कीजिए. बच्चों के लिए और पेरेंट्स के लिए मैं प्रैक्टिकली अनुभव देना चाहता हूँ थर्ड आई का, जिससे आपकी जिंदगी पूरी बदल जाएगी. कॉल कीजिए अभी और अपनी लाइफ को चेंज कीजिए.